संत तुकाराम महाराज नदीत फेकलेले अभंग परत कसे आले? तुम्ही कधी असा विचार केलाय का की एखाद्या संताने लिहिलेलं पुस्तक लोकांनी नदीत फेकून दिलं, पण काही दिवसांनी तेच पुस्तक पुन्हा पाण्यावर तरंगत वर आलं? हे एखाद्या चित्रपटासारखं वाटतं, पण ही घटना खरोखर घडली होती. ही गोष्ट आहे एका साध्या शेतकऱ्याची, ज्याच्याकडे पैसा नव्हता, सत्ता नव्हती, पण त्याच्याकडे होतं देवावरचं अढळ प्रेम. तो संत म्हणजे संत तुकाराम महाराज. महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू नावाचं छोटंसं गाव. त्या गावात राहत होते संत तुकाराम महाराज. त्यांचं आयुष्य खूप सोपं नव्हतं. लहानपणीच आईवडील गेले, व्यापार बुडाला, घरात दारिद्र्य. पण या सगळ्या दुःखातही त्यांच्या मनात एकच नाव होतं, विठ्ठल. तुकाराम महाराज दिवस रात्र विठ्ठलाचं नाम घेत होते. त्यांच्या मनात भक्ती इतकी ओसंडून वाहत होती की ती शब्दामध्ये उतरू लागली, आणि ते शब्द होते अभंग. ते कागदावर अभंग लिहायचे. त्यांच्या प्रत्येक वळीत विठ्ठलावरचं प्रेम, भक्ती आणि जीवनाचं ज्ञान असायचं. लोक त्यांचे अभंग ऐकायला जगू लागले. गरीब, शेतकरी, स्त्रिया, त्यांचे साधे लोक, सगळ्यांच्या त्यांच्या शब्दात देव भेटत होता. पण समाजातील काही विद्वान आणि अभिमानी लोकांना हे सहन होत नव्हतं. हा साधा शेतकरी, हा आम्हाला धर्म शिकवणार, असं म्हणत ते त्यांची थट्टा करू लागले. त्या काळात एक विद्वान ब्राह्मण होता, रामेश्वर भट. त्याला तुकाराम महाराजांची कीर्ती अजिबात आवडत नव्हती. एक दिवस तो तुकाराम महाराजांकडे आला. तो म्हणाला, तुकाराम, तू शास्त्र शिकलेला नाहीस, तुला वेद माहीत नाहीत, मग तू अभंग कसे लिहू शकतोस? तुकाराम महाराज नम्रपणे म्हणाले, मी काही शास्त्रज्ञ नाही, हे सगळं विठ्ठलाची कृपा आहे. पण रामेश्वर भट ऐकायला तयार नव्हता. त्याने कठोर आदेश दिला, जर तुझे अभंग खरे असतील तर त्यांना देवच वाचवेल. हे सगळे अभंग नदीत फेकून दे. गावकऱ्यांना धक्का बसला, कारण या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचं संपूर्ण आयुष्य होतं. पण तुकाराम महाराजांच्या मनात अहंकार नव्हता. त्यांनी शांतपणे सर्व कागद एकत्र केले आणि ते इंद्रायणी नदीकाठी गेले. गावातील लोक त्यांच्या मागे उभे होते. तुकाराम महाराजांनी आकाशाकडे पाहिलं आणि विठ्ठलाला म्हणाले, विठ्ठला, हे शब्द माझे नाहीत, तूच मला लिहायला लावलेस. जर यात सत्य असेल तर त्यांची काळजी तूच घे. आणि त्यांनी ते सर्व अभंग इंद्रायणी नदीत सोडून दिले. कागद हळूहळू पाण्यात बुडू लागले. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांना वाटलं आता हे अमूल्य अभंग कायमचे हरवले. त्या घटनेनंतर तुकाराम महाराज खूप शांत झाले. ते नदी किनारी बसून विठ्ठलाचं नाम घेत राहिले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, असं करत करत 13 दिवस गेले. तुकाराम महाराज अन्न पाणी सोडून बसले होते. त्यांच्या मनात एकच प्रार्थना होती, विठ्ठला, जर माझ्या अभंगात तुझं सत्य असेल तर त्याचा अपमान होऊ देऊ नकोस. गावकऱ्यांना काळजी वाटू लागली. ते तुकाराम महाराजांना म्हणाले, महाराज, कृपा करून अन्न घ्या. पण ते म्हणाले, माझं सगळं विठ्ठलावर सोपवलं आहे. 13व्या दिवशी सकाळ झाली. इंद्रायणी नदी शांतपणे वाहत होती. अचानक काही गावकऱ्यांनी पाहिलं, नदीच्या पाण्यावर काही कागद तरंगत आहेत. ते जवळ गेले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तेच कागद होते, तुकाराम महाराजांचे अभंग. पण अजून मोठं आश्चर्य म्हणजे ते कागद ओलेही झाले नव्हते. जणू काही पाण्याने त्यांना स्पर्शच केला नव्हता. गावकरी धावत तुकाराम महाराजांकडे गेले. महाराज, तुमचे अभंग नदीतून परत आले. तुकाराम महाराज नदीकाठी आले. त्यांनी ते अभंग हातात घेतले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांना समजलं, विठ्ठलाने स्वतः त्यांची लाज राखली होती. त्या दिवशी सगळं गाव भावूक झालं. रामेश्वर भटालाही आपली चूक समजली. तो तुकाराम महाराजांच्या पायावर पडला आणि म्हणाला, महाराज, मला माफ करा, मी तुमची भक्ती ओळखू शकलो नाही. तुकाराम महाराज हसून म्हणाले, हे सगळं माझं नाही, हे विठ्ठलाचं आहे. त्या दिवसानंतर तुकाराम महाराजांचे अभंग संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. आजही लोक विठ्ठलाचं नाम घेतात ना त्यांचे अभंग म्हणतात, कारण ते फक्त कविता नाहीत, ते भक्तीचा अनुभव आहेत. आणि ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, जे काम आपण मनापासून आणि देवावर विश्वास ठेवून करतो त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही. कारण सत्याला थोडा वेळ लागतो,
पण शेवटी तेच वर येतं. जर इंद्रायणी नदीतून तुकाराम महाराजांचे अभंग वर आले. कधी कधी जग आपल्याला नाकारतं, आपल्या कामाची थट्टा करतं. पण जर तुमचं काम सत्य आणि प्रामाणिक असेल तर एक दिवस संपूर्ण जगाला त्याची किंमत कळते. ही शिकवण देऊन संत तुकाराम महाराज आजही आपल्याला सांगतात, विठ्ठलाचं नाम घ्या आणि भक्तीतच खरी शक्ती आहे.